आणि आता आपण सविस्तर बातम्या पाहणार आहोत। बातमी आहे जागतिक हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा बंद केलेली आहे। इराणने पुन्हा एकदा नाकेबंदी केलेली आहे। इस्रायलने लेबनॉनवर हल्ले सुरू ठेवलेले आहेत आणि त्यामुळे इराण आक्रमक झालेले आहे। हॉर्मुझ बंदमुळे जगाची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे। जागतिक इंधन पुरवठ्यावर याचा परिणाम होणार आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा इंधन टंचाईचं संकट ओढवू शकतं। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। लेबनॉनवरील सततचे इस्रायल हल्ले त्याचबरोबर शांतता करारातील अटींचं होत असलेलं उल्लंघन यामुळे इराण पुन्हा एकदा आक्रमक झालेला आहे आणि त्याने पावलं उचलायला सुद्धा सुरुवात केली आहे। इराणने पुन्हा एकदा हॉर्मुझची नाकेबंदी करण्याची घोषणा केली आहे आणि त्यामुळे आता जगाचं टेन्शन वाढलेलं आहे। जागतिक इंधन पुरवठ्याला याचा फटका बसू शकतो। शांतता करार होऊन सुद्धा इस्रायल सातत्यानं कुरापती काढत असल्यामुळे इराणनं आक्रमक पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे। तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करारावर सामंजस्य झालं होतं आणि त्याचबरोबर त्यांनी सहमती सुद्धा दर्शवलेली होती। मात्र इस्रायल सातत्यानं लेबनॉनवर हल्ले करतंय, कुरापती काढतंय आणि याचाच राग मनामध्ये ठेवून इराणनं पुन्हा एकदा आक्रमक पाऊल उचललेलं आहे। सामुद्रधुनी ही बंद करण्याची घोषणा इराणनं केली आहे।